नमस्कार. ही प्रेरणादायी मराठी गोष्ट आहे. गोष्टीचं नाव आहे दगडाचा भाव. दगडाचा भाव. एक गुरुचर्यांच्या आश्रमात एक विद्यार्थी शिक्षण घेत होता. एक दिवस गुरुजी त्याला एक दगड दिला आणि म्हणाले, "हा दगड घे आणि बाजारात घेऊन जा, पण तो विकायचा नाही. फक्त तो लोक किती किंमत देतील हे विचारू नये. कुणी विचारलं तर काही बोलायचं नाही. फक्त 2 बोटं दाखवायची." विद्यार्थी बाजारात गेला. एक गृहिणीने तो दगड पाहिला आणि विचारलं, "कितीला आहे हा?" विद्यार्थ्याने फक्त 2 बोटं दाखवत. ती म्हणाली, ₹20 मी घेते. पण त्याने काही न बोलता तसाच परत गुरुजींकडे गेला. गुरुजी म्हणाले, "आता तोच दगड एका संग्रहालयात ने." विद्यार्थी संग्रहालयात गेला. तिथल्या कर्मचाऱ्याने तो दगड पाहिला. विचारलं, "हा विकायला आहे का? कितीला?" विद्यार्थी पुन्हा 2 बोटं दाखवले. कर्मचारी म्हणाला, "20,000 छान. आम्हाला संग्रहात ठेवायचा आहे." विद्यार्थी पुन्हा गुरुजीकडे गेला. पूर्णपणे आश्चर्यचकित गुरुजी म्हणाले, "हा दगड म्हणजे तूच आहेस. तुझी किंमत तुझ्या जागेवर ठरते. योग्य ठिकाणी, योग्य लोकांमध्ये असशील तर तुझी मूल्य कोट्यावधीमध्ये असेल. पण चुकीच्या ठिकाणी राहिलास तर तुला ₹20 भाव मिळेल." म्हणजे तात्पर्यच काय? स्वतःची किंमत ओळखा, स्वतःला कमी लेखू नका, तुमचे खरे मूल्य समजून घेणाऱ्या लोकांमध्ये राहा. धन्यवाद.